व सामाजिक व सांस्कृतिक आव्हाने या विषयावरती वक्ते डॉक्टर मिलिंद कसबे आपले मनोगत व्यक्त करतील। डॉक्टर मिलिंद कसबे। पुरंदर तालुका आरपीआयचे अध्यक्ष आणि सिद्धार्थ सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांच्या काळजातलं नेतृत्व पंकजदादा धिवार या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रवीणजी शिंदे, आता ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते पैगंबर शेख, आणि महाराष्ट्राला ज्यांच्या आवाजात नव्या आणि क्रांतिकारी प्रबोधनाचा चेहरा मिळाला त्या शीतलताई साठे, सचिन आणि आपण सर्व मित्र, मी आपला फार वेळ घेणार नाही, परंतु पैगंबर शेख हे जे म्हणत होते, ते जे मांडत होते, त्याचा पुढचा धागा मी मांडतो आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सध्याचं वातावरण सांस्कृतिक संघर्षाचं वातावरण आहे, सांस्कृतिक धिंगाण्याचं वातावरण आहे, आणि हे सगळं पाहिलं की असं लक्षात येतं की भारत आता नागरी लढ्यांच्या उंबरठ्यावर उभा आहे, आणि या सगळ्यांचा परिणाम लोकशाहीचे जे काही पिलर्स आहेत ते सगळे विकलांग झालेले आहेत। कायदा व्यवस्थेचं काय चाललंय आपल्याला माहीत आहे, न्याय व्यवस्थेचं काय चाललंय माहीत आहे, पत्रकारिता कशी संपलेली आहे, ती कशी विकली गेलेली आहे हे आपल्याला माहीत आहे। मला असं वाटतं लोकशाहीचे सगळेच पिलर्स आता कोलमडून पडत आहेत। अशा वेळेस लोकशाहीच्या रक्षण करणाऱ्या रक्षणकर्त्यांनी भारतीय लोकशाहीचं स्वतःच पिलर व्हायला पाहिजे। याचं कारण असं की आपले सगळेच राजकारणी भोंगे आणि हनुमान चालीसामध्ये अडकलेले आहेत। खरं म्हणजे संविधानाचं पठण जर त्यांनी केलं असतं तर हनुमान चालीसाचं पठण करण्याची गरज त्यांना लागली नसती। एक गोष्ट खरी आहे की हा जो सगळा सांस्कृतिक संघर्ष चालू आहे, हा संघर्ष सर्वसामान्य माणसाला कळत नाही आहे, आणि तो जर सर्वसामान्य माणसाला कळाला तर बॅलेट पेपरवरचं त्याचं मत योग्य ठिकाणी जाऊ शकतं। हा सांस्कृतिक संघर्ष समजून देण्यासाठी मी आपले 10-15 मिनिटं पुढे घेणार आहे। मित्रो, आपल्याला माहीत आहे की मार्क्सवादाची थेरॉटिकली मांडणी करणारा एक विचारवंत ज्याचं नाव आहे ग्रामची, त्याने सांस्कृतिक प्रभुत्व असा एक सिद्धांत मांडला ज्याला कल्चरल हेजेमनी असं म्हणतात। ग्रामची असं म्हणाला की समाजातला वरचा वर्ग नेहमी खालच्या वर्गाला दमनात ठेवतो आणि त्याच्यावर सत्ता लादतो। तो ती सत्ता केवळ धाकदपाट दाखवूनच मिळवतो असं नव्हे, चाकूसुरा दाखवून सुद्धा सत्ता मिळवता येते।
पण एक वेळ ती परवडली. पण त्याला विश्वासात घेऊन, त्याला संमतीत घेऊन तो जे सांस्कृतिक सत्ता त्याच्यावर लादतो ती महाडेंजर आहे. आणि मला असं वाटतं की हा सगळा गोंधळ सांस्कृतिक सत्तेभोवती फिरतो आहे. आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल आणि आपले राज्यकर्ते हे लक्षात आणून देत नाहीत की कोणत्याही समाजामध्ये अगोदर धार्मिक आणि सांस्कृतिक क्रांती होते आणि त्यानंतर राजकीय क्रांती होत असते. आणि इथल्या राज्यकर्त्यांनी आपल्या मनात असं टाकलेलं आहे की अगोदर राजकीय क्रांती, अगोदर सत्ता आणि नंतर मग उन्नती. मित्रो, ग्रामचीचा दाखला देऊन मला असं सांगावंसं वाटतं की हे जे आपलं सांस्कृतिक सत्तेचं केंद्र हललेलं आहे, इथल्या राज्यकर्त्या वर्गाने, इथल्या सत्ताधीश वर्गाने, इथल्या वरच्या जातीतल्या वर्गाने आपली संमती घेऊन आपल्यावर सांस्कृतिक सत्ता लादलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर गाय पवित्र असते, तिच्या पोटात 33 कोटी देव असतात. हे सांस्कृतिक राजकारण आहे. आणि हिंदूंची संमती मिळवून घ्यायची आणि मुस्लिमांच्या आर्थिक नाड्या बांधायच्या. हे जे वर्चस्व आहे, हे वर्चस्व लादण्याचा कार्यक्रम गेल्या कित्येक वर्षांपासून चालू आहे. मी असं म्हणत नाही केवळ 2014 पासूनच चालू आहे, की हा कार्यक्रम खूप वर्षांपासून चालू आहे आणि इथले फॅसिस्ट तो कार्यक्रम करतायत. मित्र, एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हे जे गमावलेलं प्रभुत्व आहे, तुम्हाला कल्पना असेल, तुम्ही आता लेण्यांच्याकडे जा फिरायला. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातल्या लेण्या आपण फिरतो तेव्हा असं दिसतं तिथं की तिथे कोणी गणपती बसवलेला आहे, कोणी काय कोणाचे मंदिरं बसवलेले आहेत. पण लेण्यांचा जो मूळ बुद्धाचा जो अर्थ आहे तो गायब झालेला आहे. हे सगळं जे वर्चस्व आहे इथल्या राज्यकर्ता वर्गाने, इथला राज्यकर्ता वर्ग आपल्यावर सांस्कृतिक दहशत माजवू पाहत आहे. हे भोंगे बिंगे जे आलंय हे कसलं प्रतीक आहे? हे सांस्कृतिक वर्चस्वाचंच प्रतीक आहे. म्हणून मला असं वाटतं हे आपण नीट समजून घ्यायला पाहिजे. मित्रो, हे जे सगळं जे आहे हे समजून घेऊन त्याला उत्तर देण्याचं काम बाबासाहेबांनी एका ठिकाणी केलेलं आहे आणि ते ठिकाण मी आपल्या समोर मांडतो आहे. बाबासाहेबांनी 1919ला साऊथ ब्युरो कमिटी भारतात आली आणि भारताला राज्यघटनेच्या बद्दल चर्चा चालू होती. स्वातंत्र्य सगळंच चालू होतं सगळंच. आणि बाबासाहेबांचं त्या कमिटीच्या समोर भाषण झालं. तर बाबासाहेब म्हणाले की या देशामध्ये केवळ 5 धर्म नाहीत. बाबासाहेब म्हणाले 6 धर्म आहेत. तर बाबासाहेबांना वेड्यात काढलं. अहो असं कसं? हा 6वा धर्म काढला कुठून? बाबासाहेब म्हणाले, मी हे पुराव्यानिशी सिद्ध करून सांगतो की भारतामध्ये केवळ 5 धर्म नाही तर 6 आहेत. हा अधिकीचा एक धर्म कोणता ते बाबासाहेबांनी सांगितलं. आणि सचिन, मगाशी जे आपण बोलत होतो की दलित स्पृश्य आणि दलित अस्पृश्य या जातींना एकत्र कसं आणायचं, त्याचं सूत्र बाबासाहेबांच्या या साक्षीमध्ये आहे. बाबासाहेब म्हणाले की या देशामध्ये हिंदू धर्म एक नसून 2 आहेत. बाबासाहेब कसे 2 आहेत? बाबासाहेब म्हणाले या देशातला आर्य परंपरेतून आलेला वैदिक परंपरा मानणारा ब्राह्मणांचा हिंदू धर्म हा एक हिंदू धर्म आहे आणि बहुजनांचा
18 पगड जातीत विभागलेला हिंदू धर्म हा दुसरा हिंदू धर्म आहे. मित्र बाबासाहेब ज्या हिंदू धर्माची भाषा करत होते, जो धर्म बहुजन समाजाचा होता, जो धर्म इथल्या सुताराचा होता, नाव्याचा होता, कुंभाराचा होता, कैकाड्याचा होता, घिसाड्याचा होता, मराठ्याचा होता, महाराचा होता, तो हिंदू धर्म जो आहे हा भारत देश या बहुजन हिंदूंच्या तळहातावर उभा आहे. हा जो हिंदू धर्म आहे, हा हिंदू धर्म कोणता आहे? जो रोज आपण जगतो आहोत तो हिंदू धर्म आहे. आणि नागपूरच्या रमण बागेतून ज्या हिंदू धर्माची चर्चा संपूर्ण देशभर पसरली जाते आहे, तो मूठभर लोकांचा हिंदू धर्म वेगळा हिंदू धर्म आहे. कारण त्यांचे रीतिरिवाज, त्यांच्या परंपरा, त्यांच्या देवता, त्यांचे उपास सगळे वेगळे आहेत आपल्यापेक्षा. म्हणून बाबासाहेबांच्या या सूत्रामध्ये पुढे एक गोष्ट दडलेली आहे की जर आपण खतरेमध्ये असू, जर आपण सांस्कृतिक संघर्षात उभे असू, जर आपली लोकशाही धोक्यात असेल, जर आपलं संविधान धोक्यात असेल, तर महाराष्ट्रातल्याच नव्हे देशातल्या समस्त बहुजन हिंदूंनी आता सांस्कृतिक दृष्ट्या एक व्हायला पाहिजे. आणि जोपर्यंत आपण सांस्कृतिक दृष्ट्या एक होऊ तोपर्यंत आपले संकट संपणार नाहीत. ह्या एकीचं सूत्र बाबासाहेबांनी दिलं. आता प्रश्न असा आहे की ती एकी होत नाहीये आणि अजूनही नीट होत नाहीये. ती राजकीय स्तरावर होऊ शकते, पण राजकीय स्तरावरची एकी कधी पण फुटली जाते. मित्र हो, गेल्या 2-3 वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीने आपल्याला दिसतं आहे त्याच्यामध्ये मी सांगतोय त्या 2 हिंदू धर्माचे सूत्र आहेत. एक पक्ष ब्राह्मणी हिंदुत्व मानणारा आहे आणि दुसरा पक्ष बहुजनांचं हिंदुत्व प्रेरित करणारा आहे. म्हणून यापुढे आपलं बॅलेट पेपरवरचं मत सुद्धा योग्य मार्गाला जाईल याची दक्षता आपण घेतली पाहिजे. आता अजून एक गैरसमज मी थोडासा खुला करण्याचा प्रयत्न करतो. तो गैरसमज असा आहे की आपल्याला कळत नाही अध्यात्म कशाला म्हणायचं आणि धार्मिक कशाला म्हणायचं. आणि इथे महाराणमधून धर्मांतरित झालेल्या बौद्धांचा सगळ्यात मोठा गोंधळ आहे. त्यांना असं वाटतं की एखाद्या शेतकऱ्याने शेतीचं पूजन केलं, बांधावरचा देव पूजला म्हणजे तो देशद्रोही आहे, म्हणजे तो आंबेडकरवादी नाही. साला आंबेडकरवाद काय हे तुमची मक्तेदारी आहे का? अरे आंबेडकरवाद साला पुरोगामित्व ही गोष्ट ही जीवनशैली आहे. पुरोगामित्व कोण होऊ शकतं? जो आधुनिक असतो तो पुरोगामी होऊ शकतो. आणि आधुनिक होण्यासाठी डिकास्ट व्हावं लागतं, जात सोडावी लागते, धर्म नाकारावे लागतात, विज्ञानाला स्वीकारावं लागतं आणि निसर्ग व्हावं लागतं. तोच पुरोगामी होतो. आणि या देशातला पहिला पुरोगामी तुकाराम महाराज होते, ज्याने म्हटलंय आणि आता मी बुद्ध झालो. या देशातला दुसरा पुरोगामी माणूस होता कबीर, ज्याने बुद्धाला अंगीकारलं होतं. बुद्ध होणं इतकी सोपी गोष्ट नाही. जातीचे फायदे तसेच ठेवून, महारकी तशीच ठेवून बुद्धिस्ट होता येत नाही. बुद्धिस्ट होण्यासाठी नैसर्गिक व्हावं लागतं, बुद्धिस्ट होण्यासाठी डिकास्ट व्हावं लागतं, बुद्धिस्ट होण्यासाठी निधर्मी व्हावं लागतं आणि बुद्धिस्ट होण्यासाठी माणूस व्हावं लागतं. म्हणून महाराष्ट्रातल्या आंबेडकरवाद्यांनी या गोष्टीचा गंभीरपणे विचार करायला पाहिजे की चला आता ही वेळ आलेली आहे आपल्या आत्मपरीक्षणाची, आपल्या आत्मचिकित्सेची.
जोपर्यंत ही आत्मचिकित्सा होत नाही तोपर्यंत आपल्यापासून तुटलेले अस्पृश्य दलितांपासून तुटलेले स्पृश्य दलित जवळ येणार नाहीत. कारण त्यांचं सांस्कृतिक आचरण हे आध्यात्मिक आहे की धार्मिक आहे हे नीटपणे पाहायला पाहिजे. आणि मित्रहो, आपल्याकडे गोंधळ झालेला आहे. आध्यात्मिक आणि धार्मिक या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मी आपल्याला सांगतो की या देशात बुद्ध कोण होते? बुद्ध आध्यात्मिक होते. आध्यात्मिक होणं म्हणजे आधुनिक होणं आहे. आध्यात्मिक होणं म्हणजे पुन्हा नैसर्गिक होणं आहे. आध्यात्मिक होणं म्हणजे माणूस होणं आहे. कबीर आध्यात्मिक होते, तुकाराम आध्यात्मिक होते, शाहू महाराज आध्यात्मिक होते आणि छत्रपती शिवाजी महाराजही आध्यात्मिक होते. ते या अर्थाने पुरोगामी होते. पण धार्मिक असणं हे महाडेंजर गोष्ट आहे. धार्मिक असणं म्हणजे आपल्या कोणत्या तरी एका धर्माच्या प्रसारासाठी निघणं आहे. धार्मिक असणं ही गोष्ट वेगळी आहे जी इथले राजकारण्यांनी हातात घेतलेली आहे. आणि आध्यात्मिक असणं आपल्या समाजाचं, आपल्या संस्कृतीचं, आपल्या कलागुणांचं, आपल्या परंपरेचं पालन करणं आणि निसर्ग पूजक असणं याला धार्मिक असणं म्हणत नाहीत, याला आध्यात्मिक असणं म्हणतात. आणि बुद्धही आध्यात्मिक होते. बाबासाहेबांनी विपश्यना करायला सांगितली. बाबासाहेब कोण होते? म्हणून कृपा करून हा भेद आपण लक्षात घेतला पाहिजे आणि आपणच आपल्या जवळच्या, आपल्या दारातल्या, आपल्या रोजच्या भेटीतल्या माणसाला या गोष्टीवरून नखं लावणं कमी केलं पाहिजे असं मला वाटतं. ते जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आपली सांस्कृतिक एकी होणार नाही. मी शेवटच्या मुद्द्याकडे येतो. मला असं वाटतं की काय आता आपण सर्व राजकीय लोकांच्या हालचालींकडे डोळे लावून आहोत आणि दलितांच्या राजकारण्यांच्या बद्दल फार बोलू नये. पंकज दादा इथं बसलेले आहेत. परंतु प्रश्न असा है, जो मेले में बिछड़ते हैं उन्हें दिखाई दिया सकता है रास्ता. जो मेले में बिछड़ते हैं उन्हें दिखाई दिया सकता है रास्ता, लेकिन जो घर में बिछड़ते हैं उन्हें कैसे दिखाए रास्ता. त्यामुळे दलितांच्या राजकारणाबद्दल फार बोलू नये. पण दलितांच्या राजकारणाचे जे आज गटातटात विभागणी झालेली आहे, दलितांच्या राजकारणाची जी आज शक्ल उडालेली आहे ती केवळ त्यांनी सांस्कृतिक उन्नतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे झालेली आहे. आणि ज्यांनी सांस्कृतिक प्रगतीकडे, सांस्कृतिक गोष्टीकडे लक्ष दिलं ते आता सत्तेवर आहेत. अरे घराघरात जाणं, प्रबोधन करणं आणि वर्षानुवर्ष करणं, एक गाव एकाने जोपासणं, लोकांचं प्रबोधन करणं हे काय आहे? कवायती करणं हे काय आहे? त्यांनी इतके वर्ष सांस्कृतिक कार्य केलं म्हणून आज फळं आहेत. दलितांनी मात्र फक्त राजकीय सत्तेकडे डोळे ठेवले आणि आपल्या समाजाची सांस्कृतिक उन्नती राहून गेली. आणि सांस्कृतिक उन्नतीचं अत्यंत वाईट उदाहरण म्हणजे आपले बनती. बाबासाहेबांचा बुद्ध असा नव्हताच. बाबासाहेबांचा बुद्ध हा नवबुद्ध होता. तो काय चिवरातला नव्हताच. तो काय फॅसिस्ट हिंदूंसारख्या वैदिक कर्मकांडातला नव्हताच. बाबासाहेबांचा बुद्ध हा तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता होता. तुमच्या आमच्यासारखा दिसत होता. बाबासाहेबांना तो बुद्ध अपेक्षित होता. आणि आपण कोणत्या बुद्धाकडे निघालेलो आहोत? आता आपल्या वंदना सुद्धा हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे चाली त्याला द्यायला लागलेत लोक. हे जे सांस्कृतिक आचरण आहे आपलं, हे जे धार्मिक आचरण आहे आपलं, हे आपण तातडीनं पुरोगामित्वाच्या बाबासाहेब फुले, शाहू आंबेडकर या विचारसरणीकडे न्यायला पाहिजे.
आणि ते सामान्य लोकांच्या मध्ये पेरायला पाहिजे. अन्यथा त्या कचाट्यात आपण अडकलो की आपलं काही खरं नाही. म्हणून मला असं वाटतं की शेवटी प्रश्न असा उरतो की या देशातल्या प्रागतिक चळवळींनी काय करायचं. मला असं वाटतं की आपल्याला खरंच आपलं संविधान टिकवायचं असेल, आपल्याला खरंच आपली लोकशाही टिकवायची असेल, आपल्याला खरंच आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, आपलं सांस्कृतिक अस्तित्व टिकवायचं असेल तर तातडीनं काही एक उपाययोजना करण्याची गरज आहे. पहिली उपाययोजना म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या प्रागतिक चळवळी आहेत, विशेषतः दलित चळवळ, आंबेडकरवादी चळवळ, कम्युनिस्टांची चळवळ, समाजवाद्यांची चळवळ, आदिवासींची चळवळ, मुस्लिमांची चळवळ, या तातडीने सांस्कृतिकदृष्ट्या एक होण्याची गरज आहे. आणि त्या एक झाल्या नाहीत तर आपले शकल उडत राहणार आहे. आता प्रश्न जागतिकीकरणाने बदलून टाकलेले आहेत. जातीचे प्रश्न, धर्माचे प्रश्न हे राजकारणी टोकदार करतायत, पण मुळात ते प्रश्न नाहीत. आता वर्गीय प्रश्न आपल्या समोर आलेले आहेत, आर्थिक प्रश्न आपल्या समोर आलेले आहेत, ग्लोबलायझेशन आपल्या समोर आलेलं आहे. आपल्या लढाई आर्थिक आहे, म्हणून आपल्या लढाया आता वर्गीय करण्याची गरज आहे. त्या केवळ आपण भावनिक करतोय. आपल्या लढाया जोपर्यंत वर्गीय होत नाहीत, आर्थिक प्रश्नांवर खेळत नाहीत, आपल्या लढाया जोपर्यंत आपल्या आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने जात नाही, तोपर्यंत आपली सामाजिक आणि सांस्कृतिक उन्नतीची दिशा आपल्याला स्पष्ट करता येणार नाही. रावसाहेबांनी एक उपाय सांगितलेला आहे, तो उपाय आपल्यासमोर ठेवतो. फक्त तो उपाय असा आहे की जिथे जिथे प्रश्न आर्थिक असेल तिथे तिथे कम्युनिस्टांनी त्या चळवळीचं नेतृत्व करावं आणि इतरांनी त्यांना मदत करून तो प्रश्न सोडवावा. जिथे जिथे प्रश्न जातीय असेल, सामाजिक असेल, तिथे आंबेडकरवाद्यांनी नेतृत्व करावं आणि इतरांनी तो सोडवावा. या पद्धतीचं जे कॉम्बिनेशन आहे ते करण्याची आजची गरज आहे. पण दुर्दैवानं आपण सगळेच आणि आपल्याला अत्यंत जाणीवपूर्वक मुस्लिमांच्या द्वेषामध्ये अडकून ठेवलेले आहेत. सर जे सांगत होते ते बरोबर आहे. मला एका ठिकाणी प्रश्न विचारला की सरसंघचालक म्हणाले की भारत हे हिंदूंचं राष्ट्र आहे. मी असं म्हणालो की ते म्हणाले ते बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. भारत हे हिंदूंचंच राष्ट्र आहे, भारत हे हिंदू राष्ट्रच आहे. पण ते हिंदू नाहीत त्याचं काय. अरे आपण आपल्या तळहातावर जो भारत उभा आहे, आपण जे हिंदू आहोत आणि आपण जे कष्टकरी आहोत, त्या श्रमावर हा भारत उभा आहे. आणि हा भारत बहुजन हिंदूंच्याच हातावर जर उभा असेल तर जे हिंदुत्वाचा नारा लगावतात, जे आर्य परंपरेतून आलेले आहेत बाहेरून, तेच हिंदू नाही त्याचं काय. म्हणून मित्र हो, हिंदुत्वाची आणि हिंदूची खऱ्या अर्थाने चिकित्सा व्याख्या करण्याची आज गरज आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की जे टी व्हीवर जे हिंदुत्वाचे नारे बांधले जातात, नारे दिले जातात, ते म्हणजे हिंदू आहे. ते नाही. हिंदू ही गोष्ट वेगळी आहे आणि हिंदुत्व ही गोष्ट वेगळी आहे. मला आपण खूप सहन केलं. जाता जाता मी फक्त एकच गोष्ट आपल्यासमोर ठेवतो की बऱ्याचदा काय होतं, आपण भाषणबाजी खूप करतो, महापुरुषांच्याबद्दल बोलायला आपण पण कृतीत आणत नाही. आणि आपल्या सगळ्यांचं असं झालं त्या गालिबच्या शेरप्रमाणे, जिंदगी भर एक ही गलती कर रहा था मैं गालिब, जिंदगी भर एक ही गलती कर रहा था मैं गालिब, धूल चेहरे पे थी और आईना साफ कर रहा था मैं गालिब. हा आपण भलतंच काहीतरी करत असतो. म्हणून मला असं वाटतं
की जर संविधानाला वाचवायचं असेल, संविधानाचा ढाचा तसाच ठेवायचा असेल, संविधानाला कुणाला हात लावू द्यायचा नसेल आणि बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं संविधान आपल्याला पेश केलेलं आहे आणि ही लोकशाही टिकवलेली आहे ती तशीच टिकवायची असेल तर आपल्याला काही उपाययोजना नक्कीच कराव्या लागणार आहे. पहिली उपाययोजना, आपली शिक्षण व्यवस्था पोखरलेली आहे. संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं टूल म्हणून शिक्षण व्यवस्थेने काम करायला पाहिजे होतं, ते त्यांनी केलं नाही. माझं सांगावं असं आहे, जर कोणी शिक्षक मित्र असतील आणि विद्यार्थी असतील तर कृपा करून आपल्या आचरणातून संविधानाची जागृती जेवढी करता येईल तेवढी करा. पानसरे सांगायचे की शत्रूवर हल्ला करताना सगळ्यांनी एकत्र येऊन हल्ला करण्याची गरज नाही आहे. आपण जिथे आहोत तिथून सुट्या सुट्या पद्धतीने आणि आपापल्या ताकदीने हल्ला केला पाहिजे. आणि एकाच शत्रूवर अनेकांचा हल्ला झाला की शत्रू मरणार आहे. आपण शिक्षक असू, आपण डॉक्टर असू, आपण शेतकरी असू, आपण कलावंत असू, आपण कोणी असो, आपल्या आपल्या रोजच्या कृतीतून आपल्याला संविधानमूलक आणि लोकशाहीमूलक काम करायचं आहे, एवढंच लक्षात ठेवा. मित्रो, या टी व्हीवरच्या चर्चा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याकडे लक्ष देऊ नका, कारण त्याकडे जर लक्ष दिलं तर आपला भला मोठा गोंधळ होऊ शकतो, मला असं वाटतं. आणि प्रत्येकाने आता एक सुटा माणूस, सिंगल माणूस हा त्याच्या सांस्कृतिक भूमिका आणि राजकीय भूमिका आणि कलावंत म्हणून कलेच्या भूमिका यापासून वेगळा राहू शकत नाही. कोणत्याही कलावंताला, कोणत्याही लेखकाला, कोणत्याही माणसाला त्याला आता त्याची स्वतःची पॉलिटिकल भूमिका घ्यावीच लागणार आहे. आणि जो राजकीय भूमिकेपासून पळतो तो आपल्या उपयोगाचा नाही. म्हणून आपण कोणी असो, आपली स्वतःची एक राजकीय भूमिका असायला पाहिजे आणि ती बेधडक असायला पाहिजे. पण मी तुम्हाला सांगतो की आपण उजवा आहोत की डावा आहोत ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मला उजव्यांबद्दल तर आदर वाटतोच, पण डाव्यांबद्दलही आदर वाटतो, कारण ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. पण सोयीने उजवा आणि सोयीने डावा या लोकांनी मात्र आपल्या व्यवस्थेचं वाटोळं केलेलं आहे. तुम्ही एकतर उजवा असू शकता किंवा डावा असू शकता, मध्ये असू शकत नाही. म्हणून आता आपली सांस्कृतिक राजकीय भूमिका निश्चित करण्याची ही वेळ आलेली आहे. ती जोपर्यंत सर्वसामान्य माणूस घेत नाही, मार्क्सच्या एका याच्यात वाक्य आहे, पार्टनर तेरा पॉलिटिक्स काय आहे, ते आपलं स्वतःचं पॉलिटिक्स असलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता आपण जागे राहण्याची गरज आहे, आवाज उठवण्याची गरज आहे, बोलण्याची गरज आहे, अभिव्यक्त होण्याची गरज आहे. ही दोन कलावंत मंडळी पायाला चाकं लावून बाबासाहेबांचं, अण्णाभाऊंचं नाव घेत उभ्या महाराष्ट्राला जागे करत आहेत. सगळ्या कलेलाच एक नवा सांस्कृतिक चेहरा देऊ पाहत आहे. मला वाटतं या दोघांनी एकूणच आपल्या कलेचं सौंदर्यशास्त्रच बदलण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. हे बहुजनांचं सौंदर्यशास्त्र जन्माला घालत आहे. हे आपलं सौंदर्यशास्त्र, हे किती दिवस त्या सगळ्या ब्राह्मणी मूल्यांमध्ये आपण चाललेलो आहोत. हे एक नवं आंबेडकरी तत्वज्ञान, एक नवं आंबेडकरी सौंदर्यशास्त्र, एक नवं बहुजनांचं सौंदर्यशास्त्र ते त्यांच्या कलेतनं उभे करतायत. आणि म्हणून उद्याची कला ही यांनी निर्माण केलेल्या बहुजनांच्या सौंदर्यशास्त्रीय जाणीवेतून उभी राहणार आहे. म्हणून त्यांच्या दोघांसाठी, शीतलसाठी आणि सचिनसाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण ते बोलतायत, आवाज देत आहेत. मला खरं म्हणजे सचिनकडे बघितलं ना तर साळुंकीची आठवण येते. साळुंकी पक्षी जो आहे तो खाण कामगार आपल्या बरोबर घेऊन जातात खाण खोदताना, आणि जसं जसं खाण खाली खाली जाते तसं तसं ऑक्सिजन कमी होतो. साळुंकीला ऑक्सिजन मिळाला नाही, तिला फार जास्त ऑक्सिजन लागतो, ती ओरडते आणि मग ती
माणसाच्या लक्षात येतं की ही आता ओरडायला लागली आहे, ऑक्सिजन कमी पडायला लागलाय, आपण मरून जाऊ. साळुंकी ओरडते म्हणून माणूस जिवंत राहतो. मला वाटतंय सचिन आणि शीतल महाराष्ट्राची साळुंकी आहे. या माणसाला जगण्याची आणि जिवंत राहण्याचं ऑक्सिजन ते देत आहेत. त्या बोलतायत, आवाज करतायत. त्यांच्या आवाजात आपण सामील व्हायला पाहिजे. कारण आपण जिवंत राहू नये मेल्यासारखं वागतो बरेचदा. आणि वेद प्रकाशच्या 2च ओळी सांगतो आणि मी थांबतो. तेवढ्याच 2 ओळी लक्षात ठेवा. म्हणजे प्रश्न याचा नाही आहे, मी जे बोलत होतो त्याचा सारांश हा होता कि सवाल शीशा टूटा इसका नहीं है. सवाल शीशा टूटा इसका नहीं है, सवाल है पत्थर कहाँ से आया. हे मला तुम्हाला सांगायचं होतं सांस्कृतिक राजकारण. आणि वेद प्रकाशच्या 2 ओळी अशा आहे, त्या आपण लक्षात ठेवा. जर आपण आवाज केला नाही तर आपलं काय होईल. मरने के बाद आदमी कुछ नहीं बोलता. मरने के बाद आदमी कुछ नहीं बोलता. मरने के बाद आदमी कुछ नहीं सोचता. लेकिन कुछ नहीं बोलने से और कुछ नहीं बोलने से और कुछ नहीं सोचने से आदमी मर जाता है. धन्यवाद.